विषय गणित, प्रकरण क्रमांक 3, घातांक व घनमूळ। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासूयात घातांक परिमेय संख्या असलेल्या संख्यांचा अर्थ, सराव संच 3.1 मधील उदाहरणे। संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल। म्हणजेच बघा, संख्येचा घातांक 1/2, 1/3, 1/5 किंवा असे 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर त्या संख्येचा अर्थ आपल्याला या अभ्यासामध्ये बघायचा आहे। तर एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक आपण काय लिहितो सांगा। समजा आपल्याला 5चा वर्ग दाखवायचा आहे, तर 5चा घातांक आपण किती लिहितो? 2। आणि संख्येचे जर वर्गमूळ दाखवायचं असेल तर मात्र आपल्याला, समजा आता 5 या संख्येचा आपल्याला वर्ग दाखवायचा आहे, तर 5चा वर्ग असे लिहितो। आणि 5 या संख्येचं जर आपल्याला वर्गमूळ दाखवायचं असेल तर 5चा घातांक आपण काय लिहितो? 1/2 किंवा वर्गमूळ चिन्हामध्ये, करणी चिन्हामध्ये 5 असे आपण लिहितो। उदाहरणार्थ बघूयात आणखीन एक उदाहरण। 4चा घन म्हणजे 4चा किती वेळा गुणाकार येणार आहे? 3 वेळा, कारण 4चा घातांक किती आहे? 3 आहे। मग 4चा घन किती येईल सांगा? 4 × 4 16, 16 × 4 64। म्हणून 64चे घनमूळ, 64चे घनमूळ आपल्याला वर्गमूळ चिन्ह या ठिकाणी म्हणजेच करणी चिन्ह म्हणतो आपण, आणि घनमूळ आहे म्हणून या ठिकाणी अंक काय लिहिता येईल आपल्याला? 3। म्हणजे 64चे घनमूळ किंवा 64चा घातांक आपल्याला लिहिता येईल 1/3 असे लिहितात। थोडक्यात कसं लक्षात ठेवा, घन म्हणजे घातांक 3 आणि घनमूळ असेल तर आपल्याला करणी चिन्हामध्ये या ठिकाणी 3 हा अंक लिहून 64चे घनमूळ दर्शवता येईल किंवा 64चा घातांक 1/3 याही पद्धतीने आपल्याला लिहिता येईल। आता या संख्यांचं वाचन कसे कराल? 4चा घन किंवा 4चा तिसरा घात किती आहे? 64 आहे। आणि 64चे घनमूळ म्हणजेच काय? 64चे तिसरे मूळ। या पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला असं वाचन करता येईल, 64चे तिसरे मूळ। म्हणून या ठिकाणी 64चे घनमूळ बरोबर 4। आता बघा, सराव संच 3.1 मधील उदाहरण क्रमांक 1, घातांक वापरून पुढील संख्या लिहा। त्यामधील पहिलं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 13चे 5वे मूळ। म्हणजेच 13 ही संख्या आपण लिहिली, या संख्येचे कितवे मूळ आहे? 5वे मूळ आहे। 5वा घात म्हटले का आपल्याला? नाही आहे, 5वे मूळ आहे म्हणून 1/5। 13चा घातांक काय येईल? 1/5। त्यानंतर बघा, 9चे 6वे मूळ म्हणजे 9 या संख्येचा घातांक 1/6। 256चे वर्गमूळ, मग 256 वर्गमूळ म्हणजेच घातांक किती येणार आहे? 1/2, वर्गमूळ म्हणजे दुसरे मूळ। त्यानंतर 17चे घनमूळ म्हणजे 17चे तिसरे मूळ, म्हणून 17चा घातांक 1/3। त्यानंतर 5वं उदाहरण बघा, 100चे 8वे मूळ म्हणजे 100 या संख्येचे कितवे मूळ आहे? 8वे, म्हणून 1/8। 30चे 7वे मूळ, 30 ही संख्या लिहिली आपण आणि कितवे मूळ आहे? 7वे मूळ, म्हणून 1/7। या पद्धतीने दिलेल्या संख्या आपल्याला घातांक वापरून लिहिता येतील। अतिशय सोपी उदाहरणं आहेत बघा। उदाहरण दुसरे बघा, खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा। त्यामधील पहिलं उदाहरण आहे 81चे कितवे मूळ आहे बघा? 1/4 म्हणजेच 81चे चौथे मूळ। बघा, लक्षात येते का? त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 49चा घातांक दिलेला आहे 1/2 आहे, म्हणजेच 49चे
दुसरे मूळ म्हणजेच आपण काय म्हणतो, वर्गमूळ. त्यानंतर 15चा घातांक 1/5 आहे म्हणून 15चे 5वे मूळ. त्यानंतर 512चे कितवे मूळ आहे बघा, 512चे 9वे मूळ. त्यानंतर 100चे घातांक किती आहे, 1/19 म्हणून 100चे 19वे मूळ. त्यानंतर 6चा घातांक किती आहे, 1/7 म्हणून 6चे 7वे मूळ. म्हणजेच आपल्याला घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे हे लिहिता येईल. तसेच घातांक वापरून संख्या लिहा तर या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. अशा पद्धतीने आपला सराव संच 3.1 मधील उदाहरण क्रमांक 1 व 2 पूर्ण झालेला आहे. अतिशय यानंतर पाहूयात, संख्येचा घातांक m/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर उदाहरण घेऊयात. 8च्या वर्गाचे घनमूळ आणि 8च्या घनमुळाचा वर्ग. आता या ठिकाणी बघा 8च्या वर्गाचे घनमूळ म्हटलेले आहे. मग 8चा वर्ग बरोबर 64 आणि वर्गाचे घनमूळ 8चा वर्ग 64 आला. मग 64चे घनमूळ 64चे घनमूळ काय येईल सांगा. कोणत्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 64 मिळणार आहेत तर 4. कारण 4 गुणिले 4 गुणिले 4 केल्यानंतर आपल्याला 64 मिळत आहेत म्हणून 64चे घनमूळ आपल्याला मिळेल 4. 64चे घनमूळ आहे म्हणून आपण करणीचिन्ह काढले आणि या ठिकाणी त्याचं घनमूळ म्हणून 3 हा अंक लिहिलेला आहे. थोडक्यात 8च्या वर्गाचे घनमूळ आपल्याला मिळालेला आहे किती, 4. आता 8च्या घनमुळाचा वर्ग. 8चे घनमूळ 8चे घनमूळ या ठिकाणी कसं लिहिता येईल आपल्याला, 8चा घातांक 1/3 आणि किती येईल सांगा. कोणत्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर 8 येणार आहेत तर 2. 2 गुणिले 2 गुणिले 2 बेदुने 4 4 दुने 8 म्हणजे 8चे घनमूळ म्हणजेच 8चा घातांक 1/3 बरोबर 2. आता 8च्या घनमुळाचा वर्ग. मग 8चे घनमूळ काय मिळाले आपल्याला 2. मग 8च्या घनमुळाचा वर्ग म्हणजेच 2चा वर्ग बरोबर 4. थोडक्यात आपल्याला कसं लिहिता येईल बघा, 8च्या वर्गाचे घनमूळ म्हणजे 8चा वर्ग आणि त्याचे घनमूळ आपल्याला मिळाले 4. तसेच 8च्या घनमुळाचा वर्ग म्हणजे 8चा घातांक सुरुवातीला घनमूळ आहे म्हणून 8चा घातांक 1/3 चा वर्ग म्हणजे घातांक 2 आणि तो किती मिळालेला आहे आपल्याला 4. म्हणजेच घातांक पूर्णांक संख्या असताना जे घातांकाचे नियम आहेत तेच नियम घातांक परिमेय असणाऱ्या संख्यांसाठी सुद्धा आहेत. त्यामुळे 8चा वर्ग आणि त्याचे घनमूळ समान आहे 8चे घनमूळ 8च्या घनमुळाचा वर्ग आणि याचाच अर्थ 8चा घातांक 2/3. या ठिकाणी आपण घातांकाचा कोणता नियम वापरला, एचा m घात कंसाचा n घात बरोबर एचा m गुणिले n घात. म्हणून 2 गुणिले 1/3 म्हणजेच 2/3 आणि 1/3 गुणिले 2 म्हणजेच 2/3. यानंतर सराव संच 3.2 मधील बघा उदाहरण क्रमांक 1. सारणी पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत आणि कितव्या मुळाचा कितवा घात आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तसेच कितव्या घाताचे कितवे मूळ आहे हेही आपल्याला लिहायचं आहे. एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी पुस्तकात सोडवून दाखवलेलं आहे
की 225चा घातांक किती आहे? 3/2 आहे. याचा अर्थ कितव्या मुळाचा कितवा घात आहे? तर 225च्या पहिल्यांदा मुळाचा शब्द आहे, त्यामुळे 225च्या दुसरे मूळ म्हणजेच वर्गमूळ. वर्गमुळाचा घातांक किती आहे? 3 आहे. म्हणून 225च्या वर्गमुळाचा घन. आता कितव्या घाताचे कितवे मूळ? मग 225 कितव्या घाताचे हे पहिल्यांदा लिहायचं आहे, म्हणून 225च्या तिसऱ्या घाताचे म्हणजेच घनाचे कितवे मूळ आहे? दुसरे मूळ म्हणजे वर्गमूळ. तसेच आता बघूया तिथे दुसरं उदाहरण. 45चा घातांक किती आहे? 4/5. मग 45 यामध्ये बघा 45च्या कितव्या मुळाचा? मूळ म्हणजे हा छेदामध्ये येणारा अंक. 45च्या 5व्या मुळाचा कितवा घात येईल? 4था घात. 45च्या 5व्या मुळाचा 4था घात. तसेच कितव्या घाताचे कितवे मूळ? मग 45च्या 4थ्या घाताचे मूळ म्हणजे छेदामधील अंक बघायचा. 4थ्या घाताचे कितवे मूळ आहे? छेदामध्ये 5 आहे, म्हणून 5वे मूळ. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये 81चा घातांक किती आहे बघा? 6/7. म्हणजेच कितवे मूळ आहे? 7वे मूळ. आणि घात कितवा आहे? 6वा. मग 81च्या 7व्या मुळाचा कितवा घात? 6वा घात. त्याच पद्धतीने कितव्या घाताचे कितवे मूळ? मग 81च्या कितव्या घाताचे? 6व्या घाताचे कितवे मूळ? 7वे मूळ. 81च्या 6व्या घाताचे 7वे मूळ. चौथ्या उदाहरणामध्ये बघा 100चा घातांक किती आहे? 4/10. 4/10 म्हणजेच 100च्या कितव्या मुळाचा? 10व्या मुळाचा. 10व्या मुळाचा कितवा घात? 4था घात. त्यानंतर कितव्या घाताचे कितवे मूळ? मग 100च्या कितव्या घाताचे? 4थ्या घाताचे. 4थ्या घाताचे 10वे मूळ. 100च्या 4थ्या घाताचे 10वे मूळ. त्यानंतर पाचव्या उदाहरणामध्ये बघा 21 आहे. 21चा घातांक 3/7. मग 21च्या कितव्या मुळाचा? 7व्या मुळाचा. कितवा घात? तिसरा घात. तिसरा घात लिहिताना आपण घन लिहितो किंवा तिसरा घात लिहिला तरी चालेल. तिसरा घात किंवा घन असा शब्द लिहा. त्यानंतर 21च्या कितव्या घाताचे? तर तिसऱ्या घाताचे किंवा घनाचे. कितवे मूळ आहे? 7वे मूळ. 7वे मूळ. थोडक्यात आपल्याला एचा घातांक m/n या संख्येचे अर्थ दोन प्रकारे आपल्याला व्यक्त करता येतील. एचा घातांक m कंसाचा 1/n म्हणजेच एच्या mव्या घाताचे nवे मूळ, किंवा एचा घातांक 1/n कंसाचा पुन्हा m, याचा अर्थ एच्या nव्या मुळाचा mवा घात. अशा दोन प्रकारे आपल्याला ही संख्या व्यक्त करता येईल. या पद्धतीने आपण ही सारणी
आणि उदाहरण क्रमांक 1 सराव संच 3.2 मधील पूर्ण केलेलं आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 2 बघा, परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. पहिलं उदाहरण आहे 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. म्हणजेच या ठिकाणी संख्या कोणती येईल? 121. कितव्या घाताचे? 5व्या. कितवे मूळ आहे? वर्गमूळ म्हणजेच दुसरे मूळ, म्हणून छेदामध्ये 2. म्हणजे 121चा घातांक 5/2. बघा किती सोपं आहे उदाहरण. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, 324च्या 4थ्या मुळाचा घन. संख्या कोणती येईल? ती कंसामध्ये लिहूयात आपण 324. त्यानंतर 4थ्या मुळाचा म्हणजे तो येणार आहे छेदामध्ये आणि घन आहे, मग घन म्हणजेच तिसरा घात, म्हणून घातांक किती येईल इथे? 3. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये 264, तो अंक सुरुवातीला लिहून घेतला आपण. आता च्या वर्गाचे, 264च्या वर्गाचे म्हणजेच दुसऱ्या घाताचे, म्हणून अंशामध्ये 2 येणार. कितवे मूळ आहे ते छेदामध्ये, हे लक्षात ठेवा. 5वे मूळ म्हणून छेद 5. त्यानंतर चौथ्या उदाहरणामध्ये बघा, 3च्या घनमुळाचा घन. संख्या 3, त्याचा घातांक किती येणार आहे? घनमुळाचा म्हणजेच तिसऱ्या मुळाचा, त्यामुळे छेदामध्ये 3. घन आहे, घन म्हणजे तिसरा घात, त्यामुळे अंशामध्ये सुद्धा किती येणार आहे? 3. या पद्धतीने आपल्याला परिमेय घातांक रूपात ह्या संख्या लिहिता येतील. तेव्हा सराव संच 3.1 आणि 3.2 अतिशय सोपी उदाहरणे आहेत. या उदाहरणांचा सराव करा. त्याचबरोबर पुस्तकात सोडवून दिलेली उदाहरणे सुद्धा अभ्यासा. थँक्यू. अशाच गणित व विज्ञानच्या व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.